उद्या शरद पवार, सुशील कुमार शिंदे मोहिते पाटलांची भेट घेणार। अकलूजमध्ये मोहिते पाटलांच्या निवासस्थानी भेट होणार। 2004 नंतर राज्यातले 3 बडे नेते उद्या एकत्र येणार। मोदींचं नाणं घासून पुसून गुळगुळीत झालं ते आता चालत नाही। संजय राऊत यांचा मोदींवरती हल्लाबोल। तर चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा कालबाह्य झालेल्या पैशाची उपमा। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा विजय निश्चित। जालना आणि लातूरमध्ये बदल होईल। बीडमध्ये पंकजा मुंडेंना निवडणूक सोपी राहिली नाही। मराठवाड्यातील 4ही जागा महाविकास आघाडी मोठ्या ताकदीने जिंकेल, संजय राऊत यांना विश्वास। राज्यामध्ये 35हून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल, तर 20 जागांवरती आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार, संजय राऊत यांचं भाकीत। प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत राहावं म्हणून अनेक प्रयत्न केले, त्यांच्या समोर हातही जोडले, संजय राऊत यांचं वक्तव्य। सध्या देशभरामध्ये जे खासदार आहेत त्यातील 70% घराणेशाहीवाले खासदार हे भाजपमधले, रोहित पवार यांची टीका। रोहित पवारांनी घराणेशाहीवरती बोलणं म्हणजे मोठा विनोद, कारण त्यांच्या घरात एका खोलीत सर्व लोक बसवले तर पूर्ण पक्षच एका घरात बसेल। भाजपचे खासदार सुजय विखे यांचा रोहित पवारांना टोला। भाजपसारखी अवस्था काँग्रेससाठी व्हायला वेळ लागणार नाही, नाराज भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा पक्षाला घरचा आहे। तिकीट का नाकारलं हे सांगायला हवं होतं, पृथ्वीराज देशमुख यांचं वक्तव्य। संजय काका पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानं पृथ्वीराज देशमुख नाराज। भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांची बागलाणमध्ये प्रचार सभा। सभेला मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती। गडचिरोलीमधील 1442 ग्रामस्थांनी इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांना जाहीर केला पाठिंबा। बैठकीमध्ये ग्रामसभेच्या समस्या, आदिवासी समाजाचे प्रश्न, त्यांच्या कायद्याची अंमलबजावणी या संदर्भात मांडले मुद्दे। राज्यात आजही अवकाळीसह गारपीट, विदर्भ मराठवाड्यामध्ये पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। धाराशिवमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, आंबा आणि पपई पिकाचं नुकसान। लोहारा तालुक्यातल्या एकाच शेतकऱ्याच्या शेतामधील टरबूज पिकाचा चिखल, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशीही पावसाची हजेरी। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाची रिपरिप सुरूच। बागायती शेतीला या पावसाचा मोठा फटका। अमरावती शहरामध्ये पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। शहरातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित। अमरावतीमध्ये जोरदार पाऊस। खासदार नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय जमीनदोस्त। अनेक ठिकाणी कोसळलेली झाडं हटवण्यासाठी पालिका प्रशासन कामाला। वर्ध्यात पहाटेपासून अवकाळी पाऊस, दमदार एंट्री, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वदूर अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मका पीक जमीनदोस्त। पिंपरी परिसरामध्ये अवकाळी पावसाचा शेतीला फटका। बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसामुळे आलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आता उमेदवार शेतकऱ्यांच्या बांधावर। आज सकाळपासून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, संजय गायकवाड आणि रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुक्यामध्ये केली नुकसानाची पाहणी। नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी पाऊस थांबणं गरजेचं। पाऊस थांबल्याशिवाय पंचनामे करणार कसे, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। सोलापूरच्या माळशिरस तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीनं काढलं झोडपून। या नुकसानग्रस्त भागाचा धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला होता पाहणी दौरा। प्रणिती शिंदे यांची सोलापूरमध्ये कॉर्नर सभा। भर पावसात भिजत भाषण केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा। परभणी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी भर पावसात केलं भाषण। यावेळी राजेश टोपेंचीही उपस्थिती। घनसावंगीमधील तीर्थपुरीमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीच्या वेळी जोरदार पाऊस। आमदार रोहित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन घेऊन रोहित पवारांच्या संवाद यात्रेला सुरुवात। एकीकडे राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, दुसरीकडे रत्नागिरीच्या दापोलीमध्ये पाण्याची भीषण पाणी टंचाई। ओनस वरसे या गावातील 12 गावांमध्ये, या 12 वाड्यांमध्ये पाणी टंचाईची समस्या। हवामानाची स्थिती मान्सूनसाठी पूरक। जूनपासून ला निनाचे सुतुवाच।
उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या कामासाठी दिवसकालीन मेगा ब्लॉक। रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यानं रेल्वे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। राज्यात तापमानाचा पारा वाढल्यानं उष्माघाताच्या प्रकारातही वाढ। आतापर्यंत उष्माघाताच्या 77 रुग्णांची नोंद। जानेवारी ते फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मार्चमध्ये दुपटीनं वाढ। मार्चमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या 4424 प्रवाशांना पकडलं। जामनेरमध्ये पतीनं केली पत्नी आणि 9 महिन्यांच्या मुलीची हत्या। 2 महिन्यांपासून पत्नी माहेरी राहत असल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती। नगर शहरामध्ये काल रात्री किरकोळ वादातून 2 गटांमध्ये राडा। या हाणामारीमध्ये 4 जण गंभीर जखमी। जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार। नाशिकच्या देवाळा इथे खाजगी जागेवरती कांदा लिलाव। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी व्यापारी आणि शेतकरी संघटनांचा पुढाकार। ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरती निर्बंध घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। या निर्णयामुळे साखर उद्योगाला सुमारे 3000 कोटींचा फटका। या निर्णयाचा पुनर्विचार करावा, राज्य सहकारी साखर कारखाना संघाची केंद्र सरकारकडे मागणी। रमजान ईदला नमाज पठण सुरू असताना ईदगाह मैदानावरती पॅलेस्टाईनला समर्थन करणारे फलक आणि त्यासोबतच पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याचा प्रकार। सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणामध्ये मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये 4 विरोधात गुन्हा दाखल। ठाण्यातील भाईंदरपाडा परिसरामध्ये श्रीहरी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील लाकडी फर्निचरच्या दुकानाला आग। आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। नगर कल्याण मार्गावरती कर्जुले हद्दीमध्ये अपघात। अपघातामध्ये 5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, 3 जण जखमी। पुणे नाशिक महामार्गावरती एका हॉटेलच्या समोर दुचाकीवरील तरुणाला भरधाव कारनं चिरडलं। या घटनेमध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू। आरोपी अभिजित सुनावणे पोलिसांच्या ताब्यात। सांगलीमध्ये नाकाबंदीच्या वेळी सापडली विनापरवाना वाहतूक होत असलेली 26 लाखांची चांदी। गस्ती पथकातील कर्मचाऱ्यांनी चांदीच्या दागिन्यासह वाहन चालकाला घेतलं ताब्यात। लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि नवरात्रीमध्ये 6वा दिवस साधून भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करणार। भंडाऱ्यामध्ये उद्या अमित शहा यांची सभा। अमित शहा यांच्या सभेवरती पावसाचं सावट। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ सभा। हिमाचलमधून खासदारकीसाठी लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या अभिनेत्री कंगना रनौतकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू। प्रचाराच्या दरम्यान कंगनानं कुलवी नृत्यावरती धरला ठेका। संपूर्ण देशात भाजपची हवा। काँग्रेस आणि भाजपची तुलना होते तेव्हा भाजपनं गरीब कल्याण आणि देशाचा विकास केला हे स्पष्टपणे दिसतं। त्यामुळे काँग्रेसला मतदान करण्यासाठी मतदार इच्छुक नाही। नागपूरमध्ये बोलताना अनुराग ठाकूर यांचं वक्तव्य। चीनच्या सीमेवरील पायाभूत सुविधांसाठी सरकारनं 2014 नंतर वेगानं बजेट वाढवलं। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य। भाजपचं मिशन साऊथ इंडिया जोमात। अमित शहा आज कन्याकुमारीमध्ये करणार प्रचार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून जोरदार प्रचाराला सुरुवात। आज छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींची रॅली, तर उत्तराखंडमध्ये प्रियंका गांधी प्रचार करणार। प्रवास करताना अनिल कपूरला विमानामध्ये चाहत्यांनी घेरलं। फ्लाईटमध्ये चाहत्यांनी केला अनिल कपूरवरती प्रेमाचा वर्षाव। फोटो व्हायरल। सायबर क्राईममध्ये भारत 10व्या क्रमांकावरती असल्याचं समोर, तर सायबर गुन्ह्यांमध्ये रशिया अव्वल, युक्रेन दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या स्थानावरती। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील तज्ज्ञांचा अहवाल। दुसऱ्या महायुद्धामधील बंकरचा होणार लिलाव, ज्यांची किंमत 2 कोटी रुपये असणार। इमारतीमधील एका भीषण युद्धाचे साक्षीदार असलेले हे बंकर 2.1 एकर जंगलासोबत वेढा। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांमध्ये 12,434 कोटींचा नफा। कंपनीच्या नफ्यामध्ये 9% वाढ, कंपनीची माहिती। अयोध्येमध्ये रामनवमीला रामललांना सूर्य तिलक लावणार।
आरशातून रामललांच्या कपाळावरती सूर्यकिरणांचं तिलक लावलं जाणार. सूर्यतिलकाची प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.